विशेष विश्लेषण. अवैध दारू, शस्त्रे आणि जनावरांची तस्करी पोलिसांसमोरील आव्हाने. गेल्या काही दिवसात अकोला पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे शहरात चर्चा सुरू झाली आहे. रविवारी पहाटे मासे बाजारातून 31 जनावरांची सुटका असो किंवा एकाच दिवसात 75 अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त करणे असो, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रहारनं गुन्हेगारांची झोप उडवली आहे. पण प्रश्न असा आहे की जिल्ह्यासमोरील सर्वात मोठा धोका कोणता आहे? अवैध दारू, गुन्हेगारीला जन्म देणारा स्रोत. जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीमुळे केवळ महसुलाचं नुकसान होत नाही, तर कौटुंबिक हिंसाचार आणि रस्ते अपघातांनाही हातभार लागतंय. पोलिसांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि महुआ लहान जप्त केल्यानं या व्यापाऱ्याची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. ग्रामीण भागातील तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जाते, ज्यामुळे त्यांच्या भविष्याला गंभीर धोका निर्माण झालाय. शस्त्र प्रदर्शन आणि वाढत्या हत्या. शहरात किरकोळ वादातून होणाऱ्या चाकू हल्ल्याच्या आणि हत्यांच्या घटनांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. दहशत पसरवण्यासाठी शस्त्रास्त्रांसह व्हिडिओ तयार करणे हा माध्यमांमधील एक नवीन ट्रेंड बनलाय. पोलिसांनी सायबर गस्त आणि शोध मोहीम तीव्र केली असली तरी उघडपणे शस्त्र बाळगणाऱ्यांवर आणखी कठोर निर्बंध घालण्याची गरज आहे. गायींची तस्करी आणि सामाजिक तणाव. अलीकडील कारवाईंमुळे 31 गायी कत्तलखान्यात जाण्यापासून वाचल्या आणि यातून पोलिसांची सतर्कता दिसून येते. तथापि मासे बाजारासारख्या गर्दीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जनावरे बांधून ठेवल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान निर्माण होते. गायीच्या तस्करीमुळे अनेकदा जातीय तणाव निर्माण होतो आणि तो वेळेवर रोखणे हे पोलिसांचं प्राधान्य राहिले. पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु गुन्हेगारी मुक्त अकोलासाठी जनतेचेही सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी निर्भयपणे बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना दिली तरच यशस्वी होईल.